नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर शिक्षक भरतीमध्ये काय आहे कट ऑफचा क्रायटेरिया, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन विद्यार्थी सातत्याने विचारणा केली जाते की मॅडम मला एवढे मार्क आहेत, मग माझं होईल का, मी टीईटी क्वालिफाईड आहे वगैरे वगैरे, माझं होईल का. तर खरं पाहता शिक्षक भरतीमध्ये असं अंदाज लावणं खरंच एक अवघड काम असतं. जोपर्यंत जागांचा आकडा आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कट ऑफ विषयी अंदाज लावणे म्हणजे एक तर्क लावण्याप्रमाणेच आहे. एक फक्त समाधानासाठी म्हणून काहीतरी तर्क लावला जातो, परंतु प्रत्यक्षात मात्र सिच्युएशन वेगळी असू शकते. बघा, आता 2022 आणि 2025च्या भरतीच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर 2022ची भरती आणि आत्ताची होणारी 2025ची आता जी 26 मध्ये होते यामध्ये खरंच खूपच फरक आहे. कारण 2022च्या भरतीमध्ये प्रेफरन्सला लिमिटेशन्स नव्हते, परंतु आता मात्र लिमिटेशन्स आहेत. आणि या लिमिटेशन्स मुळे कट ऑफ हा शब्द खरं उच्चारणच चुकीचं ठरणार आहे. की अमक्या तमक्या विषयाचा कट ऑफ कोणता असेल, विज्ञान विषयाचा कोणता असेल, 6 ते 8चा कोणता असेल, 9 ते 10चा कोणता असेल, किंवा 11 ते 12चा कट ऑफ हाय लागेल का, की 1ली ते 5वीचं कमी लागेल का, याविषयीचे कोणतेही अंदाज लावणे हे पूर्णपणे चुकीचं ठरणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर केलेलं आहे. आणि ह्या रजिस्ट्रेशन विषयी आपल्याला अजूनही अशी कोणतीही माहिती नाहीये की या जिल्ह्यातून एवढे विद्यार्थी अप्लाय केलेले आहेत, दुसऱ्या जिल्ह्यातून एवढे विद्यार्थी अप्लाय केलेले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या विषयासाठी किती विद्यार्थी आहेत, डीएड पास झालेले किती विद्यार्थी आहेत, बीएड पास झालेले किती विद्यार्थी आहेत, डीएड आणि बीएड दोन्ही असणारे किती विद्यार्थी आहेत, आणखीन पोस्ट ग्रॅज्युएशन एमएससी झालेले जे की 11वी-12वी साठी पात्र असतात ते विद्यार्थी किती आहेत, आणि फक्त ग्रॅज्युएट बीएड असलेले टीईटी पास नाही हे फक्त 9 ते 10 साठी पात्र ठरतात, या विद्यार्थ्यांची किती संख्या आहे याचा कोणताही आकडा कुणाकडेही महाराष्ट्रातल्या कोणत्याच युट्यूब चॅनल वाल्यांकडे नाही आहे. तर याच्यामुळे आपण कोणताही कट ऑफचा अंदाज आत्ता तरी लावू शकत नाहीये. तर बघा, फक्त एक ढोबळ मनाने सांगितलं जातं की पहिली ते 5वीचा कट ऑफचा जर विचार केला तर 1ली ते 5वीला झेडपीच्या जागा त्या तुलनेने जास्त येतात. तर जिल्हा परिषदच्या जागा जास्त आल्यामुळं नक्कीच डीएड झालेल्यांना इथं चांगला असा विना मुलाखतच्या राऊंड मध्ये फायदा होतोय. तर बघा, टीईटी पेपर 1 पास असलेल्यांना टीईटी पेपर 1 पास असलेल्यांना 1 ते 5 साठी ते पात्र ठरतात. 1 ते 5चा कट ऑफ त्या तुलनेने बीएडच्या तुलनेने किंवा टीईटी पेपर 2च्या तुलनेने कमी लागतो. पुढे आपण जर 6 ते 8च्या कट ऑफचा विचार केला तर 6 ते 8च्या कट ऑफ मध्ये प्रत्येक विषयाचा कट ऑफ हा वेगळा वेगळा, कट ऑफ नाहीच म्हणता येणार आहे, प्रत्येक विषयाचं मेरिट हे वेगवेगळ्या मार्कांवर येऊन थांबतं, किंवा प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट हे वेगवेगळ्या मार्कांवर येऊन थांबतं. मग कोणत्या जिल्ह्याचं, काही जिल्ह्यांचं मेरिट हे थोड्याशा उच्च लेवलला थांबतं, काही जिल्ह्याचं मेरिट हे थोड्याशा लो लेवललाही येऊ शकतं. मग 6 ते 8 मध्ये आता विषय आपण जर म्हटले तर आपले मराठी लँग्वेजचे विषय आहेत, मराठी, इंग्रजी, हिंदी, त्याचबरोबर गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांचे कट ऑफ हे त्या विषयांसाठी येणाऱ्या जागांवरच डिपेंड आहेत. त्या विषयाच्या किती जागा येणार, फॉर एक्झाम्पल विज्ञान विषय असेल तर विज्ञान विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून किती जागा आल्या, आणि त्याहूनही जर बारकाईने विचार करायचा झाला तर त्या विषयासाठी त्या कॅटेगरीसाठी किती जागा आल्या. म्हणजे एखादा कॅन्डिडेट जर एससी कास्टचा असेल तर त्या एससी कास्ट तो जर विज्ञान विषयासाठी पात्र आहे तर त्याच्या एससी कास्ट साठी विज्ञान विषयाच्या किती जागा आलेल्या आहेत यावरही कट ऑफ अवलंबून असतो. आपण वरवर पाहता फक्त टेट मधील 200 मार्क पाहून किंवा 140च्या वर एवढे विद्यार्थी आहेत, 150च्या वर एवढे आहेत, 130च्या वर एवढे आहेत, हे पाहून कोणताही अंदाज लावणं हे आत्ताच्या घडीला पूर्णपणे चुकीचं ठरेल. तर बघा, 6 ते 8 विषय आपण चर्चा केली तर टीईटी पेपर 2 पास असलेले 6 ते 8 साठी पात्र असतात, आणि जे विद्यार्थी टीईटी पेपर 2 पास आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. पुढे जाऊया आपण 9 ते 10चा जर विचार केला तर बघा, 9 ते 10 मध्ये
कॉम्पिटिशन थोडीशी जास्त राहते का तर तिथं जो मॉब आहे 9 ते 10 साठी अप्लाय करणारा, तर तो मॉब जास्त असतो. का जास्त असतो याची कारण काय आहेत? 9 ते 10 चे मेरिट प्रत्येक विषयाचंच मेरिट जास्त मार्कांवर येऊन थांबतं. तर असं का होतं? तर बघा, ग्रॅज्युएट बीएड झालेले कॅन्डिडेट हे जास्त आहेत. म्हणजे बीएससी बीएड असतील, बीए बीएड असतील, बीकॉम बीएड असतील, या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे की ज्यांनी आतापर्यंत कोणताही टीईटीचा पेपर पास केलेला नाहीये. टीईटी पेपर 1 ही नाही आणि टीईटी पेपर 2 ही नाही. हे पेपर पास न केल्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी फक्त जागा राहते ती 9 ते 10 चीच. मग 9 ते 10 ह्या ज्या जागा आहेत त्या जर आपण पाहिल्या तर खाजगी संस्थांच्या जागा या 9 ते 10 साठी जास्त येतात. झेडपीच्या एक तुरळक सोडल्या तर सगळ्या जागा ह्या खाजगी संस्थांमध्ये आहेत. मग काही संस्था विना मुलाखत मध्ये जाहिरात देतात, तर मोस्ट ऑफ संस्था ह्या मुलाखतीमध्येच येणार आहेत या भरतीमध्ये सुद्धा. मग जे विद्यार्थी फक्त 9 ते 10 ला पात्र आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक अभियोग्यता धारकाला माहित आहे की आपण कोणत्या विषयासाठी, कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत. मग ज्या अभियोग्यता धारकांना माहिती आहे की मी फक्त 9 ते 10 साठीच पात्र आहे, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन नाहीये, मी 11वी-12वी साठी सुद्धा जर पात्र नसेल, फक्त 9 ते 10 साठी पात्र आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून, ऍव्हरेज स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच मुलाखतीची तयारी करायला हवी. मुलाखतीची तयारी करण्यासाठी मुलाखतीविषयी जो माझा अनुभव आहे तो मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेले आहे आणि मुलाखतीची तयारी आपण आपल्या चॅनलवर करत राहणार आहोत. तर आपल्या चॅनलवर मुलाखतीची तयारी करण्यासाठी लेसन प्लॅन कसे बनवले जातात, त्याच्यानंतर तुम्ही मुलाखतीला जाताना कागदपत्र कोणती सोबत असायला हवीत, आपलं वर्गामध्ये टीचिंग प्रभावीपणे होण्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्या टिप्स आपल्या चॅनलवर आपण देणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर बघा, 11वी-12वीच्या जर मेरिटचा विचार केला तर 11वी-12वीच्या मेरिट हे सब्जेक्ट वाईजच ठरणार आहे. मग MSc झालेले, MA झालेले म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आणि बीएड झालेले कॅन्डिडेट इथं 11वी-12वी साठी पात्र राहतात. म्हणजे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि ज्यांना खरंच चांगले मार्क आहेत टेट मध्ये 200 पैकी, खरंच ज्यांचा स्कोर 140 अबाव असेल किंवा 130च्या अबाव असेल, तर त्यांनी 11वी-12वीलाच फर्स्ट प्रेफरन्स द्यावा असं मला वाटतं. कारण जर आपली पात्रता आहेत, आपले मार्क सेफ आहेत, आपल्याला माहिती आहे, तर आपली निवड 11वी-12वीला होणं हेच न्याय्य ठरेल. जर आपण एवढं क्वालिफिकेशन घेतो तर आपली निवड 11वी-12वीलाच का होऊ नये? जर तुम्ही टीईटी पास आहात, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहात आणि जर ऍव्हरेज स्कोर आहे, कमी स्कोर आहे थोडासा, तर तुम्ही खालच्या वर्गांना प्रथम प्राधान्य द्या. अन्यथा जर तुमचं मित्र म्हणून 130च्या अबाव जर तुम्ही असाल आणि तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स हा तुम्ही 11वी-12वीलाच द्या. कारण एकदा सिलेक्शन झाल्यानंतर आपण त्या पोर्टल मधून बाद होणार आहोत, हे तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही असं म्हटलं की मग मी फर्स्ट फेजला 6 ते 8च देतो, अंदाज घेतो की मेरिट कितीपर्यंत येते आणि मग सेकंड फेजला मी 11वी-12वीसाठी अप्लाय करतो, तर तसं होणार नाहीये. एका भरतीमध्ये आपलं नाव एकदाच सिलेक्ट होणार आहे आणि नंतर तुम्ही त्या पोर्टलमधूनच बाद होणार आहात. म्हणजे तुम्ही 2025चा जो आपला पोर्टलवरचा टॅब आहे त्यातूनच तुम्ही रिमूव्ह होणार आहात. तर त्यामुळे तुम्हाला फेज 2 साठी सुद्धा काहीही अप्लाय करता येणार नाही आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरंच चांगला स्कोर आहे त्यांनी पहिला प्रेफरन्स 11वी-12वी साठीच द्या आणि मग त्याचा फायदा 6 ते 8 साठीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नक्कीच होईल. ही होती महत्वाची माहिती आणि मग या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा झालेला असेल. मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या अशाच टिप्ससाठी आणि मुलाखतीची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.